फडणवीस सरकारने आरक्षणाच्या याच्यामध्ये मागच्या 2014 ते 19 सरकारमध्ये आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला। आताही आरक्षण संपवण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे। या पद्धतीचे कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचे पण त्याची प्रॉपर अंमलबजावणी करायची नाही आणि आरक्षणाचे जी काही ज्या लोकांना आरक्षण आपल्या संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे मिळालेलं आहे त्या आरक्षणही त्या व्यवस्थेच्या लोकांना मिळू नये याचा प्रयत्न सातत्याने होतो। आपण पाहिलं असेल की 2014 ते 19च्या काळामध्ये फडणवीस सरकारने असा कायदा केला होता की जे लोक आरक्षणामध्ये आहेत त्याला ओपनच्या जागेमध्ये जाता येणार नाही। खरं तर असं करता येणार नाही, कारण की आरक्षणाच्या ज्या जागा आहेत त्या आरक्षणाने भरल्या जातील, पण आरक्षणामधलं कोणी टॉपर असेल त्याला ओपन मध्ये जायचं असेल तर त्याला थांबवता येणार नाही। पण फडणवीस सरकारने तेही पाप केलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे कॅबिनेट मध्ये निर्णय जे असतात कॅबिनेट घ्यायची म्हणून घ्यायची, त्याच्यामध्ये खर्च करायचा म्हणून करायचा, पण जनतेसाठी पाहिजे त्या पद्धतीचे निर्णय करायचे नाही। हे फडणवीस सरकारच्या अनेक कॅबिनेट मधून आपल्याला पाहायला मिळते। आणि निवडणुका संपल्यात की जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढवणं आणि पुन्हा जनतेकडून पैसे लुटणं ही परंपरा 2014 पासून आतापर्यंत सुरू आहे। पण यावेळेस आपण पाहिलं असेल की जे दरवाढ जी झाली ती दरवाढ भारताच्या इतिहासातली सगळ्यात मोठी दरवाढ आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या तोंडातला घास या भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने हिसकलेला आहे आणि हेच सरकारचं फेल्युअर आहे। महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार, अनेक राज्यामध्ये भाजपचं सरकार, परवा पश्चिम बंगाल जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी सांगतात की गंगा जिथून निघाली तिथून तर गंगोत्रीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। फक्त खोटं बोलून जनतेची मतं घ्यायची आणि सत्य मिळाल्यानंतर जनतेला लुटायची, ही जी परंपरा जी डबल इंजिनची चाललेली आहे त्याचाच हे परिणाम आहे की जनता हे भोगताय। माझं आव्हान आहे जनतेला की या फेकू सरकारला आणि जुमलेबाज सरकारला आता आपण यांच्या खोट्या आश्वासनात फसू नका आणि आता यांना सत्तेतून बाहेर काढायचा संकल्प जनतेने करावा असं आव्हान मी जनतेला करतो। पहिले जखम तयार करायची आणि मग त्याला फुंकर टाकण्याचा प्रयत्न घोषणेने करायचा, पण त्या जखमेवर हे मीठ चोळतात आहे। या पद्धतीचं सरकारने कांदा उत्पादक असेल, धान उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, असे अनेक जे समर्थन मूल्यामध्ये जे पिकं खरेदी केली जातात महाराष्ट्रामध्ये त्या शेतकऱ्यांना फसवणूक सरकार हे फसवतंय। आणि म्हणून फडणवीसांनी घोषणा केली असेल तरी कांदा उत्पादकांना त्यांच्यावर विश्वास नाही आणि सरकारला हे माहीत आहे की वारंवार होत असताना सरकारने आत्महत्या करावी आणि मग त्याच्यानंतर या पद्धतीच्या घोषणा कराव्या, हे फसवणुकीचं काम हे सरकार करते आहे। त्यामुळे मला वाटत नाही की कांदा उत्पादकाला हे न्याय देतील असा माझा विश्वास नाही।